अभिमत फलदातारौ कामेशौ गणपतिं सदा शरदाम्बुज वदनां पूजे सर्वदास्मान् गोपालयत गोकुलसङ्कटहर श्रीरघुनाथ जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण हरे नवनीत प्रिय नवनीत सम नवनीत प्रिय नवललिनोदया श्री राजा जय जय राम कृष्ण हरे राजा जय जय राम कृष्ण हरे राजा जय जय राम श्री राजा जय जय राम कृष्ण हरे राजा जय जय राम कृष्ण हरे राजा जय जय राम कृष्ण
कबीर सुन भाई साधो, साधो साधो कहता कबीर सुन भाई साधो, कहता कबीर सुन भाई साधो, क्यों करना बुहार, गुरु बिना कौन बतावे बात, गुरु बिना कौन बतावे बात, कौन बतावे बात, गुरु बिना कौन बतावे बात। भ्रंश के बारी नदिया जमो, अहंकार की लाज, कौन बतावे बात, गुरु बिना कौन बतावे बात, गुरु बिना कौन बतावे, कौन बतावे, कौन बतावे बात। कबीर दासांचा भंग आपण निरूपणामध्ये घेतलेले आहे. ते जातीपातीचं राजकारण आहे ते बाजूला राहून द्या. आपल्याला भक्ती हा संप्रदाय भक्तीमध्ये जे जे मोडतं त्याच्याशी आपण एकरूप व्हायचं. आपल्याला कुठला स्वार्थ साधायचा नाही, परमार्थ साधायचा. स्वाभिमान असावा तो आपल्या संस्कृतीचा, पण तो दुराभिमान असतो. कारण हे अहंकाराची लाट, या लाटेनं भले भले पडून, म्हणून कबीरजी सांगते, अरे तुम्हाला वाट दाखवणारा गुरु पाहिजे नाही, नाहीतरी कुठेही गेलं तर फसाल. गुरु बिना कौन बतावे बात, कोण दाखवणार वाटतं? कबीर ज्याचे गुरु असा त्यांचा पुत्र, तो त्यांच्या दीडपट ओतप्रोत करुणेनं भरलेला. त्याला एके दिवशी सांगितलं कबीरांनी, जा गाईला त्या शाळेला गवत टाकायचं. तो विळी घेऊन गेला आणि हिरवं गार असं गवत, आणि पावसाळा गेलेला ते थेंब गावाचे पडलेले, आणि हा कापायला जायला वाऱ्याची हळू झुळूक यावी आणि ते थेंब अगदी ओघळावे. त्याला म्हटलं, माझ्या हातात ही विळी बघितली आणि हे गवत रडते, मला आम्हाला कापणार. ही विळी बघितली आणि आता आम्हाला कापणार नाही. साधूचं अंतःकरण कसं असावं? नाही का? तो तसा फिरला, पावली फिरला आणि कबीरांकडे येऊन म्हणतोय, का आज मी नाही येणार त्या? का? का? ओ मी ही विळी आणि घेऊन गेलो दोरा, तात मोहे देखत रो बेखात, तात मोहे देखत रो बेखात. म्हणजे काय अंतःकरण होतं त्याचं? काय? तात मोहे देखत रोवे घात. कबीरांना अभिमान वाटला, काय अंतःकरण याचं तयार झालेलं आहे. तसा प्रत्येक शिष्य तयार झालेला पाहून गुरुला मग सन्मान वाढतो गुरुचा. आणि गुरु हा परीस आहे, तो आपल्याला सोने देतो,
परीस लोखंडाला सोनं करतो, पण गुरु आपल्यासारखं बनवतो, परिसासारखं परीस करून टाकतो. बाकी इतर कोण असले तर परीस लोखंडाला सोनं करील, पण सोनं कधी परीस होणार नाही. आणि आता मात्र गौतम बुद्धांनी आपल्या आनंदाला आनंद हा त्यांचा शिष्य. अरे तुझा शिष्य तूच हो आणि या अंधारातून मार्ग काढत जा. तुझी आत्म ज्योती आहे ना, ती प्रकाशित कर. कधी करणार? मी कोण कोठीला कशा सवयेत आलो, हे मी जोपर्यंत ओळखत नाही ना तोपर्यंत आपल्याला काही नाही. सगळा डोळाला दिसतोय सगळीकडे. आणि हा डोळाला दिसल्यानंतर आपण त्या मायेमध्ये गुरफटवून जातो. ज्यावेळी याची नश्वरता आपल्याला कळेल त्यावेळी आपण खरे पारमार्थिक हो. तुम्ही घरात प्रपंच करा, प्रपंच करावा नाही का, मग द्यावे परमार्थ विवेका. प्रपंच करता करता त्या प्रपंचातही तुम्ही परमार्थ साधू शकता. मुलाची सेवा करताना त्या बाळकृष्णाची सेवा करतो म्हणा, मुलीची सेवा करताना तुम्ही जगदंबेची सेवा करतात म्हणा. त्याप्रमाणे आपण हा परमार्थ करायचा आहे. पण हो, गुरुकडे जायचं असेल तर गुरु काय करणार? गुरु करना जान के, पानी पीना जान के. एक राजा होता, त्याला सत्वशील असा साधू पाहिजे. तो राजा सगळीकडे फिरला. बऱ्याच मला सत्वगुणी मला कोणीतरी मनुष्य भेटला पाहिजे, ज्याच्याकडे जायचा त्याला प्रश्न विचारायचा, ते कंटाळायचे. हा तिसऱ्याकडे जायचा, परत जायचा. आणि याला काशीला आल्यानंतर ते काशीवरनं हंडा भरून आलेला एक साधू दिसला. तो म्हणाला, ओ माझा एक प्रश्न विचारायचा आहे. विचार म्हटल्यानंतर राजाने काय सांगायचं? ओ काय विचारायचं तेच मी. पुन्हा गेला आणि पुन्हा गेल्यानंतर थोड्या वेळानं पुन्हा विचारलं, महाराज मला आठवलं, मला असं म्हणायचं होतं की काय म्हणायचं होतं, विसरलो. याने म्हणायचं विचार, त्यांना परत म्हणायचं विसरलो. आता पूर्ण घाटावर आल्यानंतर विचारलं, अरे बाबा विचार काय ते? तो म्हणाला विसरलो. तुम्ही बोला की विसरतो, मला विचारायचंय. आणि मठाकडे जाईपर्यंत हा त्यांना असंच करत होता. अखेर मठात जाऊन बसले. जवळजवळ 60 ते 70 वेळा हे असं झालं. त्या साधूच्या चेहऱ्यावर 70 वेळा विचारल्याचा विषाद नाही, राग नाही. आणि त्यानं सांगितलं, महाराज मला हेच विचारायचं की मी 70 वर्ष 70 वेळा तुम्हाला विचारलं, पण तुम्ही कधी मला तिटकारा केलात नाही, तुम्ही मला द्वेष केलात नाही, तुमच्या कपाळावर आठीव म्हटली नाही, कधी मला क्रोध केलात नाही, किंवा मला घालूनही दिलं नाही. विचार या शब्दातच तुमचा आपुलकेपणा. तुम्ही माझे गुरु आहात असं म्हणून त्या राजाला त्याचे पाय धरलेले.
म्हणून गुरु कर्णात जानचे पान येतीना ज्ञानचे. नाही तर अडक्याचे 15 गुरु मिळतात काय. गुरु करताना कसा करावा, गुरुची कृपा कशी असावी, ही स्वामी वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी सांगितलं. तोरले स्वामी महाराज पाणगावला आम्ही रोज दर्शनासाठी जातो, आठवड्यातून एकदा तरी जातो. 1996 सालामध्ये चक्री कीर्तन पहिलं नातूबाने मला उभं केलं आणि धोन बुवा प्रशांत धोन आणि ते कीर्तन मी तिथं ऐकलं. आणि एवढे कीर्तनकार बसले होते त्यांच्यासमोर सांगितलं, अरे कीर्तनकार या गादीवर म्हणवता कीर्तनकार कीर्तनकार, हे विश्वची माझे घर ऐशी जयाची मती स्थिर, किंबहुना चराचर आपणाची जाहला. पण आमच्यासारखी 90-96 सालातली कथा, एखादी श्लोक हवा असेल, काय हवा असेल तर तो कोण देणार. आजच्यासारखे युट्यूब नव्हतं, तुमचे फोन नव्हते. हो, एखादा श्लोक विचारला तर चिडणारे बुवा बरेच होते. अरे एक वही दुसऱ्याला देत नाही, दुसऱ्या इथं गादीवर राहून बोलता बरेच म्हटलं. स्नेह संमेलन भरवतात, पण त्या स्नेह कमी असतो, सगळ्यांचे संमेलन भरतात. चक्री कीर्तन झाल्यानंतर प्राध्यापक नरेंद्र बुवा कोणते यांनी सांगितलं, बुवा तुमची भाषा कळत दिसते म्हणाले, तुम्ही कोणाकडे हा मग तसंच आहे. उदय बुवा पडकी, अनंत बुवा मेहंदळे, यशवंत पाठक ज्यांनी माझ्या हातावरनं ते नाचू कीर्तनाच्या रंगी असं पुस्तक आहे पेचणी केली. त्यांचे वडील त्र्यंबक बुवा पाठक हे कीर्तनकार होते. अंगणातले आभाळ ही कादंबरी वाचत आत्मचरित्रात त्यात तुम्हाला एखादी पदही मिळेल त्यांनी. आणि अशा प्रकारची ती आमची अशी जोडी तयार झाली. त्यावेळी पत्राद्वारे ते पाठवायचे, मुलीला अनेक आशीर्वाद, मला अनेक आशीर्वाद, तुमचा अभ्यासक्रम चालू ठेवा. या भगवानची पत्र यायची, अभ्यास चालू ठेव. नातूबुवा आपल्या स्कूटरवर घ्यायचे आणि गोव्याला उत्तर गोव्याला मागे बसून रात्र रात्र, थंडी नाही, वारा नाही, दोघांची हात गोठलेली. असा गुरुला म्हणा कठीण नाही. जो माझं जो गणपती गुळाचा नाही, तो गणपती गुळाचा आणतो, मला काय गाडी येत नाही. पंढरीनाथ महाराज. गुरु हा जीवनामध्ये फार महत्वाचा असतो. पहिली गुरु मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. आणि मग गुरु सद्गुरु मिळतो आपल्याला. आचार्य हे व्यवहारिक ज्ञान शिकवतात, इतर ज्ञान शिकवतात. आणि नंतर सद्गुरु मिळाल्यानंतर आपल्याला याची गती प्राप्त होते. आणि ही प्राप्त झाल्यानंतर तो प्रत्येकानं म्हटलं पाहिजे, आम्ही जाणो गुरुचे पाय, आम्ही जाणो गुरुचे पाय, आम्ही जाणो गुरुचे पाय. आम्ही जाणो गुरुचे पाय, आम्ही जाणो गुरुचे पाय. यमहीन जाणो नियमन जाणो,
पाय आम्ही जाणो गुरुचे पाय आम्ही जाणो गुरुचे पाय परिसदेवनी सोने परिसदेवनी सोने जळक्यांचा व्यवसाय आम्ही जाणो गुरुचे पाय जाणो गुरुचे पाय आम्ही जाणो गुरुचे पाय कृष्णाचे पद सोडून आम्ही कृष्णाचे पद सोडून आम्ही मुक्तीवरू हाय हाय आम्ही जाणो गुरुचे पाय आम्ही जाणो गुरुचे पाय आम्ही जाणो गुरुचे जाणो गुरुचे जाणो गुरुचे पाय अहो त्या सद्गुरु चरणाविषयी त्या सद्गुरु चरणावर लोक ठेवलं पाहिजे म्हणून आपण सद्गुरूंच्या परवानगीनं सगळं केलं पाहिजे जाणो गुरुचे पाय हे गुरुचरण म्हणजे काय गुरुचरण करीती रे ब्रह्मण द्यावया दर्शन भक्तगणा असे हे गुरु आहे गुरु या शब्दाची व्याप्ती करता आली तर बराच वेळ जाईल आदिगुरु सकळ सिद्धांचा मत्स्येंद्र तयांचा मुख्य शिष्य मेन कोण भगवान शिवशंकर आदिगुरु आणि दत्तात्रेय काय विचार म्हणतो या एकदा अशीच परिषद भरली होती जायचं ज्ञानदेव नामदेव सावता मारी अशी गमली सारी संत मंडळी भजन करती वेळोवेळी उच्च स्वरे हरिनाम कुंडली वरदा हरी विठ्ठल आणि आता ज्ञानदेवाने सांगितलं चोकोबा जरा आमच्यातलं प्रत्येकाचं मडकं कसं आहे बघा हो पण आमची मडकी कच्ची आहे ते आम्हाला तर म्हणाले तुम्ही थापटणं हाती घ्या आणि बघा ना सगळे ओळीनं बसलेले आहेत आणि ओळीनं बसल्यानंतर निवृत्तीच्या डोक्यावर थापटणं मारलं हरिओम तत्सत ज्ञानेश्वरांच्या मारलं राम कृष्ण हरी सोपानाच्या मारलं राम कृष्ण हरी मुक्ताबाईच्या मारलं राम कृष्ण हरी आणि असं करता 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 नामदेवाच्या मस्तकावर थापटणं मारलं हा जो चिडला त्याबरोबर हा चिडल्याबरोबर मुक्ताईनं पटकन म्हटलं कच्च मडकं आणि हे पटकन ना बायकाने काय म्हटलं की पुरुषालाही त्याला ते लागलं एवढीशी सनकांडी त्यांना आपल्या काव्यामध्ये म्हटलेलं आहे एवढीशी सनकांडी केले अनेक देशोधडी
मुक्ताबाई विषय एवढाशी संत शनकांडी केले देशोधडी संत केले. दिसायला एवढीशी इतकी पण काय बोलते सुरू. आणि नामदेव कच्चा ठरल्यानंतर आता काय सांगावं. पांडुरंगाकडे रडत गेला, भगवंता मी कच्चा ठरला. अरे ज्ञानेश्वरांबरोबर राहून संगतीमध्ये राहून तुला कळलं नाही. तू गुरु केला पाहिजे, यासाठी गुरुची आवश्यकता आहे. कारण ज्ञानेश्वर तुझे गुरु नाही, मग तुला गुरुची आवश्यकता आहे. मग काय झालं म्हणाले, तो गोरोबाने थापटणं घेतलं. गोरा संत परीक्षी मस्तकी हाणोनिया थापटणे. सद्गुरु वीणा विफल जिने. गोरा संत परीक्षी मस्तकी हाणोन थापटणे. सद्गुरु अनुग्रहाविना श्रीहरीला कठीण सर्वथा पटणे. तुम्ही सांगा, तो कच्चा असेल तर श्रीहरीला पटेल का? कच्चं फळ कोणाला दिलं तर पटेल का? तुम्हाला कच्चा आंबा दिला, कापा, सगळ्यांना द्या, चालेल का? नाही. तसा धीर धरावा लागतो. सद्गुरु एखादं बीज करायला सांगतात, तसं एका माणसानं बीज नेलं, आंब्याचं लावलं, बाग लावली आणि हिवाळ्यामध्ये त्यांना फळं धरली. फळं धरल्याबरोबर यानं आणलं काढून. पण रत्नागिरी हापूस आंबा म्हटल्यानंतर गोडच असणार ना. पण काय सांगावं, याने कापले आणि याला आंबट लागल्यावर सगळी बाग खासी करा, अरे पिकेपर्यंत वाढ कर. असे शिष्य उपयोगाचे नाही. प्रतीक्षा करावी लागते. गुरुची कृपा कधी होईल काय? कारण गुरु परीक्षा घेतात. गुरु विविध प्रकारचे असतात. काय? गुरु विविध प्रकारचे असतात. कोण धुतकारतात, कोण जवळ घेतात, कुणी बघितल्याबरोबर तो तात्काळ मुक्त होतो, कोण अनुग्रह देतो. तुम्ही सांगा, मुख्यालावर हात ठेवल्यानंतर तो वेद बोलतो. आम्ही 20-25 वर्ष डिग्री यायला घालवली, याला हात ठेवल्याबरोबर हा मुका वेद बोलतो. ओम भद्रम कर्णैवी शृणुयाम देवा भद्रम पक्षे माक्षवीर्येता स्थिरैर्ये सृष्टवान् स्तनोभिर्वक्षेम देवहितं यदायु स्वस्तिनो इन्द्रो बुद्धश्रवा स्वस्तिनो पूषा विश्ववेदा स्वस्ति नस्तार्क्ष्यो हरिष्ठनेमि स्वस्तिनो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. मग सांगा काय करावं? गुरु हा सर्व प्रकारे भक्तांच्या कल्याणास्तव झिजतो. थोरल्या महाराजांचे शिष्य रंगनाथ स्वामी महाराज नारेश्वरला काय, यांच्या अंगाला त्वचा रोग झाला होता. त्याला सांगितलं नर्मदेत स्नान करायचं, नर्मदा परिक्रमा करायची. 3 वर्ष 3 महिने 13 दिवस नर्मदा परिक्रमाला लागायचे. अशा प्रकारे त्यांनी ती परिक्रमा पुरी केली आणि एके ठिकाणी त्यांना मुंगूस आणि साप काय
खेळताना दिसलं. मूषक आणि मांजर खेळताना दिसलं. स्वामींनी सांगितलं हीच जागा योग्य आहे तुला, जी नैर्वैर भूमी आहे. आणि त्या ठिकाणी आज रंगनाथ स्वामींचा मठ आहे. रंगावलू नारेश्वर हे ठिकाण आहे. असे कितीतरी साधू संत कुठे गेले, कुठे राहतात याची काहीच जणांना माहिती नसते. पण यांचाही अभ्यास करणारे असे भाविकण असतात की ते भक्तिकोश खंडासारखे खंडन करतात. मग आता विश्वरूप दर्शनाची नामदेवाला गरज वाटली म्हणून आता विठ्ठलानं सांगितलं की जा औंढ्या नागनाथला जा आणि तिथं तुझा गुरु बसलेला आहे. औंढ्या नागनाथला आला. ओम नमः शिवाय कैलास रणा चंद्रमोळी फणींद्रमाथा मुकुटीदास कारुण्य सिंधू भवदुर्गारी उदवीण शंभो मनोगुणकारी पार्वती पते हर हर महादेव. आणि या ठिकाणी आल्यानंतर पायऱ्या उतरून गेला तर त्या पिंडीवर पाय ठेवून वाहनासकट एक म्हातारा झोपला होता. हा म्हातारा झोपला असल्यामुळे काय सांगावं. हा म्हातारा झोपला होता तर म्हणाला हो आजोबा हे पाय उचला, देवावर तुमचं ते वाहण्यातलं तेलही गळतंय. म्हणाले बाबा रे मला उठवत नाही, माझे पाय जरा दुसरीकडे ठेव. म्हणून यानं पाय जरा दुसरीकडे ठेवले. हा पाय ठेवतो तिथे शिवलिंग, पुन्हा दुसरीकडे घेतले, पुन्हा शिवलिंग, पुन्हा तिसरीकडे घेतले, पुन्हा शिवलिंग, असे जवळजवळ 15-16 ठिकाणी त्यानं ठेवले. तो म्हातारा म्हणायला लागला बाबा रे माझी कंबर आता गोल गोल फिरवतोयस की माझी तुटायची पाळी आली. मग आता सद्गुरु आपले नामदेवानी त्या सद्गुरूंचे चिरोड आपल्या हृदयाशी कवटाळले आणि त्यांना तात्काळ ज्ञान झालं देव इथे आहे. काय बोलू ऐसे बोल बोलू बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल डोले. बोलू ऐसे बोल बोल बोलू ऐसे बोल सत्ता ऐसे बोल बोल बोलू ऐसे बोल. कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी. बोलू ऐसे बोल बोल बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल डोले. बोलू ऐसे बोल बोल बोलू ऐसे बोल. सर्व सत्ता आली हाता, सर्व सत्ता आली हाता. हाता हाता सर्व सत्ता आली हाता. नामया
नामयाचा क्षेत्र दाता नामयाचा क्षेत्र दाता बोलू ऐसे बोल बोल बोलू ऐसे बोल बोलू बोलू ऐसे बोल. अहो, आणि या ठिकाणी नाम याचा क्षेत्र दाता, या ठिकाणी नामदेवाला प्राप्ती झालेली आहे आणि परत येताना एके ठिकाणी काय करतोय, भाकऱ्या वाचतो. भाकऱ्या वाचता वाचता एक श्वानानं पळवलं. अरे बाबा, सुखी खाऊ नकोस, त्याला मी तूप रोटी लावतो. म्हणजे हा विश्वात्मक भाव, अद्वैता सर्वभूताना मैत्र करुण एवच, हा भाव तिथं प्रगट होतो. भगवंतांनी सांगितलं, विश्वात्मक परमेश्वराला बघायला सुरुवात करा. आणि हेच खरं आहे. आम्ही आपल्या पुरतं बघतो, बाह्य जगात नाही. एसटीत चढताना मला कसं चढायला मिळेल, आणि एका चढलो की बाकीची नसली तरी चालतात. लांब या कंडक्टर, म्हणजे मी चढेपर्यंत पाहिजे घोडा, मी चालल्यानंतर मग लावून घ्या, बाकीची कधी आहे. ही वृत्ती आतली आणि बाहेरची. रात्रंदिनं आम्हाला दाता प्रसंग तुकाराम महाराज म्हणतात ना, मग गुरुशिवाय आपल्याला कोण वाटतं, कोणाला जर परमार्थापर्यंत पोहोचायचं असेल, परमार्थाची योग्य वाट जर दाखवणारे असतील तर ते एकच सद्गुरू आहे. नाही, गुरु गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना ज्ञानोपदेश दिला. निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवानी सोपानाला काय, ज्ञानदेवाने सोपान आणि मुक्ताईला दिलाय, आणि मुक्ताबाईनं चांगदेवाला दिलाय काय, आणि क्षेत्राला दिलाय परत सर क्षेत्रा. हम ब्रह्मेती 14 ब्रह्म आठवा. आणि अशा प्रकारे सद्गुरु म्हणजे सामान्य नव्हे. सद्गुरु ही विभूती फार मोठी असते. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. गुरु महाराज गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय सद्गुरु. गुरु महाराज गुरु जय जय 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 अवरोध स्वामी महाराज की जय. आदि शंकराचार्य यांचे शिष्य होते. एका दारूच्या पत्त्यावर गेले. ओम भवती भिक्षांदे. शंकराचार्यांनी काय ओंजळीमध्ये जे काही पडलं होतं ना, प्याले काय, शिष्यानी बाकीच्या प्याले, म्हणाले बरी लागते. महाराज म्हणाले रोज इकडे घेऊया म्हणा. शंकराचार्यांनी ओळखलं. दुसऱ्या दिवशी त्यांनी कासाराची आळी घातली. तिथं बांगड्या बनवण्यासाठी काचेचा उकळता रस होता. उकळता रस म्हटल्यानंतर ओम भवती भिक्षांदे. हो, ते काचा म्हणाला आमच्याकडे काय असणार, हा उकळता रस होत म्हणाले सगळ्यांच्या. आणि आपल्या ओंजळीत घेतला आणि प्याले. 4 शिष्य सोडून बाकीचे सगळे पसार. पुंडलिक वरदा हरी. गुरुवर आपली निष्ठा पाहिजे. आज निष्ठा या शब्दाला बट्टा लागलेला आहे. शिवरायांच्या पायी निष्ठा. अफजल खानाला मिळायला जा म्हणून सांगत होते ना, मग स्वतःच्या वचनाचं पाणी सोडणारा
कान्होजी चिडे पुत्रांचं राहिलं ना मग असे निष्ठावान पाहिजे. म्हणून आमचा राजा मोठा. राजा रयतेला सुख देत होता. रयतेच्या भाजीच्या देठातही हात न लावणे अशी राजी. आता काय आम्ही खातो तुम्ही मारा. कुंडली गौरदा श्री ज्ञानदेव तुकाराम. तुमचा विकास होतोय का? कोणी काळजी करत नाही. पंढरीनाथ महाराज राजकारणाचा विषय नाही, परंतु काय ओघांना आलं की ते बोलावं लागतं. राजसत्ता ही धर्मसत्तेप्रमाणे चालली पाहिजे. धर्मदंड तिच्या राजसत्तेवर कुणाचा हक्क आहे? धर्मदंडाचा हक्क आहे. धर्मदंडोस्मी धर्मदंडोस्मी धर्मदंडोस्मी. आता कुठली मानते हो तो दंडच पळवला जातो चोर विधानसभेत. कुंडली गौरदा श्री ज्ञानदेव तुकाराम. आता पूर्वरंग आटोपता घेऊया. तुमचे भाऊ हो नाही पूर्वरंग आटोपता घेऊया. कौन बतावे बात गुरु बिन कौन बतावे बात गुरु बिन कौन बतावे बात. गुरु बिन कौन बतावे बात कौन बतावे बात. गुरु बिन कौन बतावे बात. कौन बतावे बात गुरु बिना कौन बतावे बात. कौन बतावे बात गुरु बिना कौन बतावे बात. गुरु बिना कौन बतावे बात. भ्रांति की बाड़ी नदिया बिजमा. भ्रांति की बाड़ी नदिया बिजमा. अहंकार की लाड़ अहंकार की लाड़. गुरु बिना कौन बतावेगा. गुरु बिना कौन बतावे कौन बतावेगा. ओम श्री रामकृष्ण जय सागरा कृपाकरा. ओम श्री रामकृष्ण जय सागरा कृपाकरा. जय सागरा कृपाकरा. बोला ओम श्री रामकृष्ण जय सागरा ओम श्री रामकृष्ण दया सागरा.
रामेश्वर महाराज की जय। सारी खा असता पाठी राखा श्री गुरु सारी खा असता पाठी राखा इतरांचा लेखा बोला करी इतरांचा लेखा बोला करी श्री गुरु सारी खा असता पाठी राखा रागयाची कांता कायमी मागे राजयाची कांता कायमी मागे मनाची आजोगे सिद्धी पावे मनाची आजोगे सिद्धी पावे श्री गुरु सारी खा असता पाठी राखा कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला कायमुने त्याला सांगे जोशी कायमुने त्याला सांगे जोशी श्री गुरु सारी खा असता पाठी राखा श्री गुरु सारी खा असता पाठी राखा ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु रूपे आता उद्धरलो गुरु रूपे आता उद्धरलो गुरु रूपे श्री गुरु सारी खा असता पाठी राखा श्री गुरु सारी खा असता पाठी राखा इतरांचा लेखा पूर्ण करे इतरांचा लेखा पूर्ण करे श्री गुरु सारी खा असता पाठी राखा राजधानी कौंडण्यपूरू राजगरी शशांगरू स्वर्गी जैसा पुरंदरू तैसा वर्ते जनाते तैसा वर्ते जनाते
विदर्भाचा राजा कौंडिन्यपूरचा या राजाला अपत्य असं काही नव्हतं. मंदाकिनी राणी आणि मकरंद नावाचा प्रधान होता. सुख समृद्धी सगळी राज्यामध्ये सामावलेली होती. सगळी प्रजा संतुष्ट होती. परंतु एकच सुख या राजाच्या नशिबामध्ये नव्हतं. ते सुख म्हणजे त्याला पुत्र प्राप्ती. गोडन लागे ऐश्वर्य भोगया चिंता भेडसावू लागली. राजाच्या मनाला काळजी वाटू लागली. राजे कसं सांभाळणार? राजाला भेद आणताना मकरंद प्रधानावर राज्य सोपून आता म्हणाला मी तीर्थयात्रेला जाणार रामेश्वरच्या. राणीला कलावतीला सांगितलं मंदाकिनीला की आपण रामेश्वरच्या यात्रेला जायचे. जेवढी साधना करता येईल तेवढी करायची आणि या साधनेचं फळ म्हणून आपल्याला जर परमेश्वरानं आपल्या पदरात अपत्य प्राप्ती टाकली, पुत्र असो की कन्या असो, तर चांगलं. आणि मकरंद प्रधानाच्या हवाली सगळे अधिकार दिले आणि राजा सगळ्या निवडक सैनिकांसहित आपल्याला हवा असलेला जे पाठबळ, मनुष्यबळ, कोशबळ ते घेऊन निघाला. या परितीर्थे करिता अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका अशी सगळी तीर्थ करताय आणि काशीला जाऊन नंतर आता म्हणाला निघाय निघूया का. आणि तिथून निघून आल्यानंतर आता या परितीर्थे करिता देखीय तीर्थ संगमी सरिता भद्रा गोदा पावन, भद्रा गोदा पावन स्नाने की पाप कुंभ होती. राम राम हरे हरे राम आणि तिथं राहून आता भगवंताची आराधना चाललेली आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अहो तो भद्रेचा पडणारा प्रपात आणि दुसरीकडनं आलेली गोदेचा प्रपात एके ठिकाणी होऊन उंचावरनं बाहुबलीसारखा तो खाली पडतो आणि तो प्रपात वाहतोय तुंगा कृष्णा आणि गोदा. जर संगमावर राजा राहिलेला आहे राहुली करून तिथं सगळी उपासना करतोय. सकाळी जावं, सूर्याला अर्घ्य द्यावं. ओम भूर्भुवः
ओम ब्रह्म भूर्भुवस्सुः आपो ज्योतिरसो आणि अशा प्रकारे सूर्याला अर्घ्य द्यावं आणि पुन्हा येऊन गायत्री मंत्राचा लक्ष जप करावा आणि तो जप केल्यानंतर महारुद्राची आवर्तन करावी. महारुद्राची आवर्तन झाल्यानंतर दुपारी थोडा वेळ फराळ करावा. फलाहार फराळ नव्हे आणि फराळ केल्यानंतर थोडा वेळ नामस्मरणातच घालवायचं. आणि असे होता 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 राणी ही पतीलाच अनुकूल असल्यामुळे तीही उपासना करते. काय सांगावं, दुर्दैव या राजाचं त्याला काही चिन्ह दिसते ना. हताश झाला. आता उद्या आपण पुढच्या दिशेला जायचं. पुढच्या दिशेला जे जे काही मिळेल त्या त्या ठिकाणी जायचं. आपल्याला आता सर्व दिशा उपलब्ध आहे. झोपलेला आहे राजा. शशांकर रात्री झोपलेला आहे आणि राजा झोपलेला असताना त्याला स्वप्नामध्ये दृष्टांत झाला. दृष्टांत त्याला झाला चिंता टाकी तुला मिळे पुत्र. दृष्टांत त्याला झाला चिंता टाकी तुला मिळे पुत्र. कृष्णा मुंडा माझी स्वप्नामध्ये जडा अंकित भस्मधारी त्रिशूळ रमरू धरिला करी. आणि असे स्वप्नात आले आणि सांगते घरे कुठे जातोय. कृष्णा कुंडा माझी पार्वती सहित मूर्ती आहे. पार्वती सदाशिव तत्व. तुला पुत्र पाहिजे ना. ती मूर्ती काढ तुला पुत्र मिळणार. सकाळ झाली. राणीला ही गोष्ट सांगितली. पहाट झाल्याबरोबर आपण गेला त्या कुंडामध्ये उडी मारली. तो काय सांगावं. पार्वतीची प्रतिमा पहिली मिळाली आणि त्या पाठोपाठ सदाशिवाची मिळाली. आता या दोन्ही मूर्ती मिळाली आहेत. त्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली पाहिजे. या प्रधानाला आणखी कोष पाठवायला सांगितले. अगदी कारागीर बोलावले आणि एक सुंदर सदा पार्वती सदाशिवाचं मंदिर उभारलं गेलं संगम क्षेत्रावर. अनेक यज्ञ याग आणि अशी प्राण प्रतिष्ठा कलशारोहण आणि पुन्हा त्या पार्वती सदाशिवाची पूजा अर्चा सुरू झाली. शिवहरा शिवशंकरा शिवहरा शिवशंकरा शिवहरा शिवशंकरा वंदिन शरणा तव पद कमला वंदिन शरणा तव पद कमला हरा शिवशंकरा. वंदिन शरणा तव पद कमला हरा शिवशंकरा. शिवहरा शिवशंकरा शिवहरा शिवशंकरा शिवशंकरा शिवशंकरा. आणि इथे दिवशी सकाळी पहाटेच राजा, कारण आपल्याला वेळ दिलाय तो थोडका दिलाय त्यामुळे आपल्याला आठवलं पाहिजे.
आणि त्या कुंडामध्ये गेला. जय गंगे जय भागीरथी. स्नान करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. आम्ही सगळे जातो, तीर्थयात्रा करतो, पाऊस व्हायचं पुढी नाही. अपराध शस्त्राणि क्रियन्ते अतिशमया गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगता सुख संपत्ती पुण्याच्य तव दर्शनात्. तुझ्या दर्शन का म्हणतो? म्हणजे काहीतरी आपल्या हाताने घडलेलं आहे. ज्यांनी असेल ते परिपूर्ण करून द्या. आपल्या ऋषीमुनी केवढी मोठी संकल्पना लिहिलेली हो, पण आम्हालाच कळत. मत कमी पडला. सत्यनारायणाने चौकशी केली आहे का बाबा कमी आहे म्हणून? पण आपल्यालाच वाटत. आणि राजा आता पाण्यामध्ये उचलला. गायत्री मंत्र म्हटला, गायत्री मंत्र म्हटला आणि पहिली हातात उजळ घेतली. उंदरेमध्ये बालकृपानं काहीतरी असं इडली होत होती. आणि त्याला हस्तस्पर्श होता क्षणी, हस्तस्पर्श होणा क्षणी मनुष्याकृती झाली जाणी. ती मूर्ती जवळजवळ 6 महिन्याची झाली. आणि ठेविले भूषणी पुढील कर्तव्य साधावयात. कारण पुढचं जे अनेक होतं ते उरकायचं होतं. आणि जवळ आला पुन्हा त्या बाळाला घेतला आणि बाळाला घेऊन मंदाकिनी राणीकडे दिलं. मंदाकिनी राणीनं घेता क्षणी तिला 32 दारांचा पान्हा फुटला आणि राणी तुष्ट झाली. आता निरोप द्या, आम्ही आता राजधानीला परत निघतो उधरला. सर्वांना आज्ञा केली आणि सगळेजण आता राजवाड्याच्या दिशेने येऊ लागले. येता 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 राणी आपल्या छातीशी या बाळाला कवटाळून येत आहे. तोपर्यंत काय सांगावं. नगरामध्ये प्रवेश केला. नगरामध्ये प्रवेश केल्यानंतर एक कावळा रोखाने आला. तो रोखाने येतो हे बघून एका सैनिकानं, रथाच्या बाजूच्या सैनिकानं जी तलवार उपसली ती कावळ्यावर धरली. 2 पाय आणि 2 पंख त्याचे काटले गेले. राणीला काहीतरी अशुभ वाटले. तो कावळा बाजूला पडला. आणि आता राजवाड्यात आल्यानंतर अगदी थाटामाटानं बारसं केलं. संपूर्ण राज्यामध्ये हत्तीवर साखर वाटली. नाव ठेविले कृष्णांगर. काय नाव काय ठेवलं? कृष्णांगर. आणि कृष्णांगराची शुक्लेंदुवत वाढतोय, शुक्लेंदुवत वाढतोय. अशा मंदाकिनी राणीनं या जगाचा निरोप घेतला. आता घरात कोण बाई माणूस नाही. हा जवळजवळ 10-15 वर्षाचा झालेला कृष्णांगर मकरंद प्रधानाला सांगितलं, आता कृष्णांगर मोठा झाला, याच्यासाठी टिपणं आणा. देशोदेशीचं टिपणं यायला सुरुवात झाली. काय मुलगा चांगला आहे. राजे ज्योतिषांनी टिपणं काढली. भूजध्वज राज राजाजी भूजध्वज नामे सुंदरी. भुजावंती नामे सुंदरी.
चित्रकूटचा राजा भुजध्वज याची भुजावंती नावाची अवघी 16 वर्षाची कन्या. किती? 16 वर्ष. राजाचं वय वर्ष 56. आणि हा मुलासाठी गोष्टी ना. आणि मुलासाठी बघता 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 मुलाला विचारलं, बाबा रे तुला, बाबा तुम्ही ज्योतिषांना विचार. ज्योतिषाचार्यांना विचारलं, योगस्त्रिये वासोन हा नाव कळवी इतर स्त्रियांशी, याचं लग्न होणार नाही कधी, हा योगी होणार. आता मुख्यमंत्री प्रधानांना सांगितलं, या राजवाड्यात अशी नुसती कोणीतरी सवाशीण पाहिजे ना. सवाशीण पाहिजे म्हटल्यानंतर काय करावं? अति कठीण काम हा वैरी, अति कठीण काम हा वैरी. आणि अंतरपाठ वगैरे झाला, लग्न लागलं आणि राणीसाठी आता स्वतंत्र महाल, म्हणजे सगळ्यापासून दूर. आणि राणीच्या महालामध्ये राजा राहू लागला. राजकुमार आपल्या मित्र संगड्यांसह पतंग उडवावे वगैरे खेळ खेळू लागला. हा आता जवळजवळ 18 वर्षाचा तरुण झाला. आणि असा एक दिवशी असा पतंग उडवत होता. राजा मृगये लागी गेला वनात, मृगये लागी गेला वनात, ही साधनी संधी राणीने कना दासीचे सांगूनी एकांतात राजपुत्रा बोलविले. राजपुत्राला बोलावले. राजा मृगयेला गेलेला. राणी एकटी वावड्या फिरवताना बघितलं. अतिशय बळकट तेजपुंज असा राजकुमार आहे. 18 वर्षाचा राजकुमार, ज्याचे मसल्स अगदी कोणासारखे दिसतात म्हणूया, सलमान खान सारखे. यापेक्षाही चांगली बलदंड चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, शिवाजीराजे, संभाजीराजे यांचे काही मसल कमी नव्हते. त्याचा अभ्यास करताना आम्हाला विश्वास होतो. त्यांची चिलकत होत. आणि तिनं पाहिलं आणि हा तिला आवडला.
तो पुत्र येईल माहित नाही. दासीला सांगितलं, दासी येईकडे त्या पुत्राची बोलणे पदकडे, तू जावोन तिकडे घेऊन येई. कारण अति कठीण काम हा होईल. 17 वर्षाची बोलती आणि तो म्हातारा काय स्पर्श सुरू. मोठे मोठे गप्पा मारताय का, पण नंतर काय स्पर्श सुरू. गारुंड्याची मजा मारली ती म्हातारपणी नाही. सम्राट अशोकाने शेवटची बायको केली, तिनं काय उपत केली, त्याच्या पुत्रालाच मारण्याचा प्रयत्न केला ना, डोळे काढते कुणासाठी. त्याच पुस्तकात आहे. बायको पण करतात स्पर्श सुरू. पंढरनाथ महाराज आणि आता चौरंगीनाथ दार उघडून पुढे आले. या 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 युवराज. त्याला वाटलं मातेनं आपल्याला ओळखलेलाय. आईनं बोलावलं म्हणून तो तिथे आला. आईनं बोलावलं म्हणून तो तिथे आला. आणि तिथे आल्यानंतर मंचकावर बसला. मंचकावर बसल्यानंतर हिचे केस अगदी सोडलेले, केस संभार संपूर्ण सोडलेला आणि कामानं फणफणलेली नागिन तिनं दोन्ही हात पलंग आडून त्या कृष्णांगराच्या गळ्यावरती टाकली. एखाद्या नागिणीचा पाठ पडावा तसा कृष्णांग ताडकन उठला, तरी देखील त्याचा हात धरला. थांब कृष्णांग, थांब. मी कोण आहे माहित आहे? मी कोण आहे माहित आहे? तू कुणी आहे, परंतु यावेळी माझी शांत राहा. सोडाशी माते पापिणी, सोडाशी माते पापिणी, सोडाशी माते. संपदा दिवसाची, रूप संपदा दिवसाची, रूप संपदा दिवसाची. यौवनाप्रभे सरावयाची, यौवनाप्रभे सरावयाची. तिने होऊन धुंद कर्तिका, तिने होऊन धुंद विसरती. विसरते नाते विसरती, मातेचे नाते. सोडाशी माते पापिणी, सोडाशी माते पापिणी, सोडाशी माते. आणि राजकुमार मोठ्या दरवाजाकडे गेला. याचा परिणाम बरा होणार नाही राजकुमार, लक्षात ठेवा. हे भोग भोगावे लागतील. त्या भोगांचे तमा आम्हाला नाही. राजपुत्र कृष्णांग निघून गेले. राजा प्रभे येऊन आला. दासीनं शिकवल्याप्रमाणे, दासीने शिकवल्याप्रमाणे तिनं बनाव केला की अहो, मी तरुण पाहून तुमच्या कृष्णांगरानं माझ्यावर हात काय. बापाचा विश्वास होता या बायकामुळे. घेऊन या युवराज आता, घेऊन या युवराज. सत्ता आणि संपत्ती, सत्ता आणि संपत्ती. आला आला घेऊन या युवराज आता. सत्ता
त्यासाठी शशांकराचे देखील सैनिक आणि त्यांच्या काय या म्हाताऱ्याला म्हातारचं वेळ आलं. म्हणून आता कृष्णांबराच्या हातामध्ये साखळदंड पडले आणि त्याची रवानगी कुठे झाली? कारागृहात. उद्या सकाळी त्याला सूर्योदयाच्या सुमारास त्याचे हात पाय काटले जाणार होते. आत्ताच्या आत्ता जाऊन तुम्ही दौंडी द्या. उद्या राजद्रोहाच्या आरोपाखाली राजपुत्रांचे हात पाय कलम करण्यात येणार होते. सगळे लोक राजाची निंदा करू लागले. सगळे सैनिक आजची रात्र जाऊ द्या. राजा क्रोधाच्या भरात आहे. राजाने क्रोधाच्या भरात शिक्षा दिली. राजा क्रोधाच्या भरात शिक्षा दिल्यामुळे त्याला काही आठवत नसे. म्हणून रात्री इकडून इकडे भेटताय. तासाचे टोल वाजताय. संध्याकाळपासून टोल वाजायला सुरुवात. थोडा वेळ गेला. दुसरा टाण वाजले. असं ते पहारेकरी विचारतायत. असं ते पहारेकरी एकमेकांना विचारत होते वाजले किती. कारण रात्रीचे 3 वाजले होते. 3चा तास पडला होता. म्हणजे किती कळकळ त्या राजपुत्राविषयी होती ती पहा. आणि हे सकाळ झाली. चौरंगावर बांधलेला तो राजपुत्र पण राजाची आज्ञा काही हटली नाही. जल्लादांनी त्याला चव्हाट्यावर नेला आणि 4 जल्लादांनी त्याच्या हातापायावर घाव घातले. तो विव्हाळ पडला. त्याची हाक सूर्यनारायणाला ऐकू गेली. जनतेच्या डोळ्यातून अश्रू ओघळली. रक्ताच्या तिळकंड्या उडाल्या. वेदनानं कारुण्य गर्दी सगळी हादरलं. पण आता काय? या जीवाला कोण बरेल? बाप कुणाचा? आई कुणाची? कुणी कुणाचं नसतं. त्या ठिकाणी एके मच्छिंद्र साधू आले तयाची गाई. मच्छिंद्र आणि गोरक्षनाथांची जोडी आता त्या ठिकाणी आली. पदनत रक्षा याला उद्धरण्याला अशाच लढजीवा. कशाला आली? किती हे अशा पदनताला करण्यासाठी. आणि त्यांनी विचारलं. राजाची परमिशन घेतलं. म्हणाले मला काही नको आहे. त्याला घेऊन गेला तरी चालेल. आणि वेळ भरत आली. अगदी लवकर आठवतोय. माफ करा नाही तरी अख्यातवरच संपवतो. आणि बद्री केदार मध्ये घेऊन गेली. बद्री केदार मध्ये एक गुंफा बघितली. त्या गुंफेमध्ये या चौरंगीनाथाला ठेवलेलं आहे. आणि चौरंगीनाथाला सांगितलंय वर जो दगड लावलेला आहे ना वियोग शक्तीनं त्याच्यावर दृष्टी ठेव. ती दृष्टी काढलीच तर तो दगड तुझ्या कपाळावर पडेल. खाण्याची व्यवस्था यक्षिणी मार्फत केलेली आहे. वेळेचा दगड लावलेला आहे. आणि 12 वर्षासाठी निघून गेली. गोरक्षमच्छिंद्र निघून गेले. तिकडे दुसरा अळभंगीनाथ तयार झाला. परत आले. आणि 12 वर्षानंतर परत आल्यानंतर त्यांना आठवण झाली अरे चौरंगीला या गुहेत ठेवला. म्हणून गुहेत पाहिलं तर सगळी फळफळावर यक्षिणीला विचारलं यानं काय सांगतो.
त्या वारुळातून समोर वारुळ तयार झालेलं होतं. त्या वारुळातून ध्वनी येत होता. मत्स्येंद्रनाथाने जाऊन ते वारुळ फोडलं. ते वारुळ फोडलं आणि ते वारुळ फोडल्यानंतर हाडाचा अस्थिपंजर असा देह हो, पण त्या अस्थिपंजरला हस्तपाद फुटलेले होते. आणि गोरक्षनाथांच्या कृपेनं ते पाणी शिंपडतात, अमृतमयी पाणी शिंपडतात. अहो, तो नवयुवक एकदम तजेलदार झाला. चल उठ, तुला दीक्षा द्यायची आहे. अरे ज्या चौरंगावर तुझे तुकडे करण्यात आले होते ना, म्हणून तू नाथ म्हणून प्रसिद्ध होती. चौरंगी नाथ, तुला दीक्षा देतो. आणि त्याला दीक्षा दिली तिथे. आणि त्याच्या मोठी शैली कंथा वगैरे वंगाळली गेली आणि नाथ करून चौरंगी नाथ म्हणून त्यांची प्रसिद्धी झाली. अशी ही प्रसिद्धी गुरु कशासाठी लागतो? तर अशा अनंत अपेक्षातून गेल्यानंतर आपल्याला करण्यासाठी गुरु लागतो. म्हणून पूर्वपद्यामध्ये काय म्हणतात? वेगा देवा तुझा विसरण व्हा.